नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. दादांचा अपघात झाला आणि त्या अपघाताच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली. एवढं मोठा व्यक्तिमत्व जाणं आणि अशा प्रकारे जाणं हे खरंच कोणाला मान्य नव्हतं. त्यानंतर मध्ये एक एक दिवस गेला असेल आणि त्यानंतर लगेच त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरू झाल्या. मी तेव्हाही म्हटलं होतं, की राख नाही विझली, अजून ती चिता विझली नाही, तर लगेच राजकारण सुरू झालं. पण नक्की या सगळ्या गोष्टींच्या मागचा अर्थ काय आहे? एक दिवस झाला, सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री व्हावं, त्यांना ते करावं, या सगळ्या गोष्टी हळू-हळू त्यांच्याच नेत्यांकडून बाहेर येऊ लागल्या. पण सविस्तर याच्या मागचं राजकारण तुम्हाला सांगतो. मी 4-5 दिवस झालं पाहतोय. अनेक जण टीका करतायत, अनेक जण या विषयाला नको तशी नावं ठेवतायत, अनेक जण याला संमती देतायत. पण नक्की खरं काय घडलं किंवा नक्की किती महत्त्वाचं होतं सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री होणं, या सगळ्या गोष्टींविषयी बोलूया. दादांच्या मृत्यूची बातमी ऐकून महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हळहळला. तशीच बातमी शरद पवारांच्या, सुप्रिया सुळेंच्या किंवा त्यांच्या दोघांचं नाव घेण्यापेक्षा अख्ख्या पवार कुटुंबाच्या कानावरती पडली असेल. त्याच्यानंतर आपली एक रिॲक्शन काय असते? आपण फार धाई मोकलून रडतो. कारण आपल्या कुटुंबातला माणूस गेलाय. कुटुंबातला माणूस जाणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते. या सगळ्या गोष्टी असताना आपण जेव्हा आपल्या कुटुंबातला एखादा माणूस जातो, तेव्हा इतक्या वाईट परिस्थितीमध्ये अडकतो, की ते शब्दामध्ये सांगणं अशक्य असतं. पण इथं लोकं म्हणतायत, की चित्र थोडंसं वेगळं होतं. अनेक जण सांगतात, की जेव्हा दादांना अग्नी देण्यासाठी तिथं नेण्यात आलं आणि जेवढी मोठी-मोठी लोकं येत होती, मग तर अगदी अमित शहापासून मोठे-मोठे नेते, सगळी मोठी-मोठी लोकं येत होती. त्यांना अरेंजमेंट करण्याचं काम सुप्रिया सुळे करत होत्या आणि त्या अशा प्रकारे मॅनेज आणि इव्हेंट करत होत्या, की जसं काही कुठला मोठा कार्यक्रमच आहे आनंदाचा. असं अनेक लोकं ट्रोल करून सांगतायत किंवा त्या व्हिडिओच्या खाली मी जेव्हा कमेंट्स पाहत होतो, सांगतायत, की ते हसतायत काय, चेहऱ्यावरती हसू का येतंय, सगळ्या काय-काय गोष्टी होतायत. कुठेतरी लोकांना या गोष्टी सगळ्या दिसू लागल्या आणि त्याच्यामुळे ही लोकं अशी बोलू लागली. पण मी जेव्हा हे पाहिलं, त्याच्यानंतर मी जेव्हा याचा व्यवस्थित अभ्यास केला, तेव्हा मला समजलं की ठीक आहे, एखाद्या माणसाचं जाणं कुटुंबातल्या, हे एखाद्यासाठी एवढं महत्त्वाचं नसेल किंवा ते जरी महत्त्वाचं असलं, तरी अनेक लोकं हे दाखवत नाहीत. अनेक लोकं रडलंच म्हणजे त्याला दुःख वाटलं असंही होत नाही. त्याच्यामुळं या ज्या काही गोष्टी बाहेर उठतायत, की सुप्रिया सुळे इव्हेंट मॅनेजमेंट करतायत की काय आणि अशा ज्या काही टीका होतात, त्याला मी सहसा तरी एका एका बाजूने पाहू शकत नाही किंवा ती पाहणार देखील नाही. अनेकांना कुटुंबातला किंवा आपल्या जवळचा माणूस जातो तेव्हा अनेक जण भावनिक असतात, फार मोठ्या प्रचंड आक्रोशाने रडतात. अनेक जण मनात ते दुःख ठेवतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडत असतात. त्या भूमिकेत किंबहुना त्या असाव्यात किंवा त्यांना नसेल दुःख वाटलं तर ते हसत असतील, तर ती गोष्ट सोडून द्या, ती गौण आहे सगळ्या गोष्टी. पण सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ लगेच घेणं, तात्काळ घेणं, हे खरंच महत्त्वाचं होतं का? नवरा जाऊन 1 दिवस नाही झाला तर अख्खा महाराष्ट्र टीका करतोय, की लगेच बायकोला इकडे पदाचं सगळं सुटलंय. लगेच उपमुख्यमंत्री व्हायचंय. अरे नवरा गेला त्याचं काहीतरी ठेवा थोडंसं. लगेच तुम्ही उपमुख्यमंत्री घेताय, सगळ्या गोष्टी करताय. पण याच्या मागचं खरं गमक, याच्या मागचं खरं राजकारण नक्की काय आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, राष्ट्रवादी जेव्हा अजित पवारांनी बाहेर काढली, फुटली, ती घड्याळ चिन्ह त्यांना मिळालं. ते सत्तेत आले इकडे भारतीय जनता पार्टीसोबत. सत्तेत येऊन उपमुख्यमंत्री झाले. आताच्या देखील त्यांनी निवडणुका सगळ्या स्वबळावरती किंवा भारतीय जनता पार्टीसोबत लढल्या आणि आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आता नगरसेवकांच्या, महानगरपालिकांच्या आणि आता ज्या काही जिल्हा परिषदांच्या होणार होत्या, त्या बऱ्यापैकी अनेक ठिकाणी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एक करून लढण्याचं काम केलं. पण या सगळ्या अनुषंगाने, या सगळ्या गोष्टींवरती एक महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला बाहेर येऊ लागली, की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. आता अजित पवार इकडून शरद पवारांकडे जाणार आणि तिथं जाऊन ते एकत्र येणार. इथं सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट आहे. ज्या गोष्टीवरती मी अनेक दिवस विचार करतोय, जेव्हापासून दादांच्या अशा गोष्टी झाल्यात. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे नक्कीच सध्याच्या सरकारला धक्का बसणे. अजितदादांचं जाणं, उपमुख्यमंत्री आहेत ते इथल्या सत्तेमध्ये, सरकारमध्ये त्यांचे आमदार आहेत, त्यांचा पाठिंबा आहे त्यांना आणि ते निघून तिकडे शरद पवारांकडे जाणं, याचा अर्थ इकडे या लोकांना परवडणार नाहीये. आणि अजितदादा हे यांच्यासोबत राहणे शरद पवारांना परवडणार नाहीये. त्यामुळे हे जे दोन्ही बाजूचं भीतीचं वातावरण आणि संभ्रमाचं वातावरण जे झालं होतं, राहिलं होतं. कारण शरद पवारांना अजित पवारांच्या हातात घड्याळाची राष्ट्रवादी द्यायची नाही आणि हे कोणीही येडं सांगेल, कोणीही सांगेल, की त्यांना ते नाही करायचंय, त्यांना ते नाही द्यायचंय. पण अजित पवारांची ताकद पाहता सुप्रिया सुळेंकडे तेवढं नेतृत्व नाहीये, जे अजित पवारांकडे नेतृत्व आहे. त्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी शरद पवार इतके दिवस शांत बसले, थंड बसले. पण जेव्हा अजित पवारांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर शरद पवारांना कुठेतरी असं निश्चित वाटलं असेल, की आता आपण ही राष्ट्रवादी आपल्यामध्ये विलीन करून घेऊ, आपल्याकडे ती खेचून घेऊया. कारण आपण आता राष्ट्रवादी म्हणजे अजित आणि मी, अजित पवार आणि शरद पवार ही 2 नावं सोडल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उरत कोणी नाही, राहत कोणी नाही. राष्ट्रवादीचा खांब कोणी दिसत नाहीये. सुप्रिया सुळे जरी असल्या तरी त्या शरद पवारांच्या सावलीतल्या आहेत. त्या काय नेतृत्व पक्षाचं करू शकत नाहीत आणि ते किती दिवस करणार आहेत? पुढचं काय? पुढच्या भविष्याचं काय? जोपर्यंत ही दोघं होते, शरद पवारांच्या नंतर अनेकांना वाटत होतं, की अजित पवार हे राष्ट्रवादी. अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी. त्याच्यामुळे आता अजित पवार नसल्याने कुठेतरी शरद पवारांना निश्चित वाटलं असेल, की आता ही राष्ट्रवादी आपल्यामध्ये विलीन करून घ्यायची आणि इकडे विलीन करून एकदा घेतली, की मग इकडच्या सरकारला काय धक्का द्यायचा तो आपण देऊया सगळा व्यवस्थित.
या सगळ्या गोष्टी अमित शहांनी, देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेंनी बरोबर हेरल्या होत्या. काहीही केलं, काहीही झालं तरी मी तुम्हाला निश्चित सांगतो, देवेंद्र फडणवीसांनीच सांगितलंय त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना, किंवा ती जी काही खेळी झाली असेल, किंवा देवेंद्र फडणवीस किंवा सत्तेतले अनेक लोक जे मास्टर माइंड आहेत त्यांनीच निश्चित सांगितलं असेल की सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपद करायचं, त्यांना उपमुख्यमंत्री बनवायचं. मग त्याच्यानंतर काय नेरेटिव्ह बाहेर फेकायचं, जनतेला काय सांगायचं, किंवा जो काही जनसागर इकडे उफाळला आहे, किंवा जो काही बडबडतोय किंवा बोलतोय की हे काही योग्य नाही आहे नवऱ्याच्या निधनानंतर लगेच अशा गोष्टी करणं, त्यांना कसं आपण कलाटणी द्यायची ती देऊ, पण आधी उपमुख्यमंत्रीपद त्यांना देणं फार महत्वाचं आहे. आणि कुठेतरी ही सगळी गोष्ट करण्यामध्ये फडणवीस आणि ही बाकी सगळी लोक यशस्वी झालेत आणि आपल्याला दिसतंय, हे आपल्याला दिसतंय. आणि सुनेत्रा पवारांनी घेतलेला तडकाफडकी निर्णय हा पण महत्वाचा आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जर अजित पवारांना राष्ट्रवादी विलीन करायची असती ना, एखादा नवरा आपल्या बायकोला कधीही मनातल्या गोष्टी अनेकदा बोलतो, सांगतो, आपल्या मुलांना सांगतो, आपल्या पक्षातल्या काही वरिष्ठ लोकांना सांगतो की आपल्याला कराय बाबा, काय पुढच्या भविष्यात काय करायचंय, या इलेक्शन नंतर आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायचे, निश्चित बोलतात. आणि तसं वारही फिरलं असतं, तशा बातम्याही आल्या असत्या. पण अजित पवारांनी अशी कोणतीही गोष्ट सांगितली नव्हती की आपल्याला राष्ट्रवाद्या विलीन करायच्या आहेत, दोन्ही एकत्र आणायच्या आहेत. त्याच्यामुळे सुनेत्रा पवारांना माहिती होतं की आता दादा नाहीयेत, तर आपला पक्ष कुठेतरी कोलमडणार. आणि या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं त्यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन त्या उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान झाल्या. फडणवीसांना देखील आधार मिळाला, किंवा त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खटाटोप केला असेल. आणि हे जे काही बाकीचं रान सगळं उठवायचं ते पवारांनी बरोबर उठवलं असेल निश्चित. कारण शरद पवारांना माहिती नाही असं नाही की आता या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत की नाही, किंवा त्यांचा काय निर्णय, त्यांना निश्चित माहिती असणार. त्यांच्यातल्या आतल्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या असणार. पण सुनेत्रा पवारांना माहिती आहे की आपल्याला जर टिकायचं असेल याच्या पुढे, आपली मुलं एवढी आता सक्षम नाहीत राजकारणामध्ये. निश्चित त्यांची जरी 2 मुलं असली तरी ती एवढी लिडरशिप किंवा एवढा लिडरपणा जो अजितदादांकडे होता तो त्यांच्याजवळ नाहीये, आणि तो त्यांच्याजवळ निश्चित येणार नाही हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे हा तडकाफडकी निर्णय घेतलाय. आता या सगळ्या या पिक्चरवरती किंवा या सगळ्या नाट्यावरती हे जे काही घडलं त्याच्यावरती माझी सरळ प्रतिक्रिया आहे. कारण जर अजितदादा नाहीयेत, पक्ष चालवायचा आहे, संघटना आपल्यासोबत आहे, तिला चालवायची असेल, जीवनदान द्यायचं असेल, तर आपल्याला त्या जागेवरती बसणं गरजेचं आहे. कुठेतरी या सगळ्या गोष्टी खोडून आपण जोपर्यंत तिथं बसत नाही, ती जागा ताब्यात घेत नाही, तोपर्यंत आपल्याला आधार मिळणार नाही. आपला पक्ष असाच इकडे तिकडे होत राहील. शरद पवारांना देखील हेच पाहिजे असणार आहे. तर राष्ट्रवाद्या विलन करायच्या असतील, आता अजितदादा नाहीये, तर आपणच एक वैयक्तिक माणसं आहोत म्हणून, म्हणजे ते स्वतः वैयक्तिक होते, लगेच त्या नीरा नदीच्या पाहणीला गेले. लगेच त्यांनी नीरा नदीची पाहणी करून लोकांना दाखवून दिलं की दादा जर गेले तरी काय झालं, मी आहे ना, मी आता पुन्हा एकदा जनतेमध्ये उतरणार, मी पुन्हा एकदा जनतेची कामं करणार, मी पुन्हा एकदा त्याच जोशाने लढणार. पण सुनेत्राताईंनी बरोबर गेम केला. देवेंद्र फडणवीसांनी, अमित शहांनी जे काही ओळखून या सगळ्या गोष्टी केल्या, त्यातून निश्चित राष्ट्रवादी एकत्र होणार नाही याचा अगदी कडेकोट बंदोबस्त त्यांनी केला. आणि सुनेत्राताईंना देखील एकत्र व्हायचं नाही हे स्पष्टपणे दिसून आलं. कारण 5 वर्षाचा उपमुख्यमंत्री पद त्यांच्या हातात आहे, आणि जर त्यांनी तो निर्णय घेतला नसता तर पुढच्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीची घड्याळाची, अजितदादांची राष्ट्रवादी होती, तिचं काय झालं असतं हे आपल्याला सांगण्यासाठी काही मोठ्या कुठल्या याची गरज नाहीये. त्याच्यामुळे हे असं राजकारण आहे, याला या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. कारण ही त्यांच्या वैयक्तिक अस्तित्वाची लढाई होती, प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई होती. ते गोष्ट लक्षात घ्या. इकडे फडणवीसांना, शिंदेंना, अमित शहांना यांना घाम फुटला होता की आता काय होईल नक्की. आता जर हा आधार निघून गेला आणि अचानक जर सत्ता पालट किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या, शिंदेंनी जरी इकडं तिकडं काही गुगलीत टाकली, तर भारतीय जनता पार्टी कोलमडेल एवढं लक्षात ठेवा. कारण ताकद कुठेतरी कमी होते. इकडे पवारांना देखील वाटत होतं आता राष्ट्रवादी जर एकत्र झाली तर पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्या जागांवरती जम बसवता येईल, आणि मग पुढे कोण अध्यक्ष करायचा, सुप्रिया सुळेंना करायचं काय, अजून दुसरा कोणी, ते आपण बघू. पण हे जे काही विखुरलंय, 2 भागामध्ये गेले, त्याला एक पुन्हा आणण्याची ही योग्य संधी पवारांना दिसत होती. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये हे दोघं होते. आणि सुनेत्राताईंना किंवा त्या पक्षातील लोकांना असं वाटत होतं की आता ताईंनी कुठेतरी दादांची जागा घ्यावी आणि हा पक्ष आपला आहे तसं जिवंत ठेवावा, कारण सत्तेच्या प्रवाहात आपण राहू. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत्या, प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई होती. त्याच्यामुळं या निर्णयाकडे किंवा या उपमुख्यमंत्री होण्याकडे माझा सरळ दृष्टिकोन आहे. त्यांनी जे केलं ते योग्य केलं, त्याच्यामध्ये मला काही चूक वाटत नाही. तिथे कोणी असं तरी त्याने हेच करावं, स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्याच्यामुळं असा हा सगळा प्रसंग होता. पण अजितदादा निघून गेले, त्याच्यामुळे आता पुढे त्यांची आठवणी फक्त राहतील. मागे काय राजकारण होते, काय नाही होते पाहायला तर ते निश्चित नाही. त्याचं दुःख फार आणि फार मोठं आहे.